खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्याने कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक त्या ठिकाणी अडकल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। आपण पाहतोय आताची दृश्य 30 ते 40 नागरिक या ठिकाणी अडकलेत। गोधड्या धुण्यासाठी आलेले हे नागरिक खडकवासला धरणाच्या प्रवाहामध्ये अडकल्याचं आपण पाहतोय। मात्र धरणातून 1712 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने हे नागरिक अडकले। पलीकडे पण जाता येत नाही, आता अशी परिस्थिती आहे। इथं लोक अडकलेले आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, आपण पाहतोय खडकवासला धरणातली ही दृश्य आहेत। कपडे धुवायला गेलेले होते हे नागरिक अडकलेले आहेत, त्यांच्या सुटकेचा काही प्रयत्न होतोय का प्रशासनाकडून? आपण जर पाहिलं तर आज सांडव्याजवळ गेलेले होते। नवरात्रा निमित्तानं कपडे जे असतील, ब्लँकेट असतील, गोधड धुण्यासाठी गेलेले होते। मोठ्या संख्येने लोक नवरात्राच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी जात असतात। मात्र खडकवासला धरणातून 1000 क्युसेकने पाणी जे सोडण्यात आलं, सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। मात्र लोक बाहेर निघत नव्हते। मात्र 10 ते 15 लोक जे अडकले, उत्तमनगर पोलिसांनी त्यांना बाहेर सोडलेला आहे, विसर्ग कमी केला आणि या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते। पाणी बघा दोन्ही साईडनी, मी मधोमध आहे बघा हे पाणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।